Audio Jungle. दहा दिवस मंडपात आणि 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा. दहा दिवस मंडपात आणि 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. आवडला असेल तर लाईक करायचं आहे. चॅनलवर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम शार्ट पद्धतीचे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो, ते पण मराठीमधून. आणि जे काय आपण या व्हिडिओमध्ये वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, किंवा आपल्या टेलिग्रामला पण भेटून जाईल. काही विषय नाही, तर डाउनलोड करण्यात काय अडचण असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. आणि जे काही मी तुम्हाला बीटमार्क आणि शेकी बीट दिलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ॲडमिशनमध्ये ओपन केल्यानंतर काय करायचं, इथून बीटमार्कला सर्वात आधी इथून ओपन करायचं आहे. तर आता काही असं बीटमार्क असं पद्धतीचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, सर्वात आधी स्टार्टिंगला यायचं आहे आणि प्लग सेशन क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं आहे. तर प्लग सेशन क्लिक करून गॅलरीमध्ये गेल्यानंतर जे काय गणपती बाप्पा जे काय मी तुम्हाला हे दिलेलं आहे XML फाईल, तर ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे काही व्हिडिओ दिलेला आहे ते ॲड करायचं आणि पुढच्या बीटला जाऊन रशी लांब होत आहे, याला कट मारून घ्यायचं बरोबर. आणि त्यानंतर काय करायचं, इथून पुढे आता फोटो ॲड करायचे आहेत. तर मी खूप काही तुम्हाला बाप्पाचे व्हिडिओ म्हणजे फोटो दिले आहेत, तर किंवा तुमच्याकडे काय असतील ते पण यूज करू शकता, काही विषय नाही. तर असे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत सर्व. तर मी फोटो ॲड करून घेतो, काही विषय नाही. हात खुळा एक प्रेम द्यायचं एक प्रेम द्यायचं भावना या व्हिडिओला सर्वात नाही. लाईक कमेंट माझ्यासाठी नाही तर गणपती बाप्पासाठी एक कमेंट करून टाका भावना, काही इश्यू नाही. तर आता हे काय केलं आहे, फोटो जे काय असतील ते मी खूपले दिले आहेत. फोटो काय या व्हिडिओला लागणार नाही, तरी पण मी नादर जे वाटते तुम्हाला ते फोटो ॲड करून घ्यायचे. आता काय करायचं, ज्याच्यामुळे एक मी एडिट ग्रुप दिलेला आहे. तर हे ग्रुपला आता तुम्हाला फोटो चेंज करायचा असं काय करायचं आहे, तर ग्रुपवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे काही पहिला याचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, डबल एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता इथे काय जे फोटो आहे मागून, तर आता इथं समजा मी हा फोटो घेतला, तर हा ॲड करायचा आहे आणि जे काय मी लेअर दिले आहे त्याच्या खाली हे आणून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं खाली असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे हे बरोबर असं लागून जाईल. बघू शकता तुम्ही, हा वरील फोटो लागून गेलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हे तिन्ही ग्रुप हे एडिट करू शकता, काही विषय नाही करायचा असतील तर. आणि त्यानंतर काय करायचं, इथून दुसऱ्या बीटला यायचं आहे बरोबर 6.27च्या बीटला. त्यानंतर इथून प्लग क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काही शॅडो दिलेले आहे तुम्हाला ते ॲड करून याला बरोबर असं खाली घेऊन बरोबर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुमच्या हिशोबात, तुम्हाला जसं वाटेल तसं. आणि ते काय नंतर मी जे काही तुम्हाला पेजी दिलेली आहे बाप्पाची बनवून, तर ते ॲड करायची आणि बरोबर असं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुमच्या हिशोबात, काही विषय नाही. बारीक छोटं पण करू शकते, काही विषय. तर हे ॲड केल्यानंतर काय करायचं, या 2 लेअरला काय करायचं आहे, जे आपला एडिट ग्रुप दिलेला आहे तुम्हाला त्या ग्रुपच्या इकडे बीटपासून वाढून घ्यायचं आहे. म्हणजे एडिट ग्रुप फक्त आपल्याला मोरी ठेवायचा आहे आणि तेपर्यंत हा वाढून घ्यायचा आहे. तर आता हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे व्हिडिओच्या डबल. आता स्टार्टिंगला आल्यानंतर पहिल्या क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काय बॉर्डर दिलेलं आहे ती बॉर्डर इथून ॲड करून घ्यायची आहे. तुम्हाला बॉर्डर दिली असेल तर याच्यात सॉरी दुसरी बॉर्डर पण यायची नाही, तर पण मी त्याच्यात बॉर्डर देऊन टाकेल तुम्हाला. तर बॉर्डर घ्यायची आणि ब्लेंडिंगच्या याच्यावर जायचं आहे आणि लाईटिंग मारून घ्यायची आहे आणि याला शेवटपर्यंत आता इथून वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओला बॉर्डर बरोबर असं साईड पण लागून जाईल, काही विषय नाही. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. काय मी तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे, तर हे बॉर्डर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. आता आपल्याला शेकी बीट द्यायचं आहे, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. आणि जे काही शेकी बीट पिशेट आहे ते इथून ओपन करायचे. फक्त एकच इपेट राहील भाऊन या व्हिडिओमध्ये, काही विषय नाही. तर जे काही एक इपेट आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. तर आता हे कॉपी केल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे. आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही पहिला फोटो आहे तर त्याला आपण हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे
आणि हां हे पहिल्या फोटोला दिल्यानंतर इथून दुसऱ्या पण फोटोला आपण हाईची पेस्ट करून घ्यायचं आहे. जे काय पुढे आहे तर त्याला पण हायची फक्त एडिट ग्रुप सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या अलीकडे जे काही फोटो आपले असतील तर त्याला आपण हायपेट पेस्ट मारून घ्या तुम्ही. तर एडिट ग्रुपच्या अलीकडे हायपेट पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर आपला व्हिडिओ इथून करून रेडी होईल. काही लोगो फिगो असेल तर ॲड करू शकता, काही इश्यू नाही. तर मी लोगो काय माझ्याकडे नाही बनवलेला त्यामुळं मी काय ॲड करत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायचं. तर भेटूया एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.